नमस्कार, मी निवेदिता करंजकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आता हिवाळा सुरू झाला आहे, तर हिवाळा स्पेशल आपल्याला मटारच्या करंज्या करायच्या आहेत। तर बाजारात आता भरपूर मटार आले आहेत आणि चांगले आहेत, गोड म्हणजे चवीला गोडसर आहेत ते। तर आता सुरुवातीचे मटार असतात ते जरा गोडसर असतात ना, तेव्हा मग आपण हे मटार करंजी करायची। तर त्यासाठी लागणारे साहित्य हे 2 वाट्या मटार घेतले आणि 2 वाट्या बटाटा आहे उकडलेला, हे ओवा आहे अर्धा चमचा, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, गरम मसाला 1 चमचा, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, आमचूर पावडर थोडीशी, 3 मिरच्या आणि आलं अर्धा इंच आणि 6-7 लसूण पाकळ्या। आपल्याला थोडंसं लिंबू रस लागेल, खोबरं लागेल, थोडीशी साखर, कोथिंबीर आणि एक वाटी एक मेजरिंग कप आहे मैदा आहे आणि अर्धा कप बारीक 0 नंबरचा रवा आहे। तर पहिल्यांदा आपल्याला हे मळून घ्यायला लागेल, हे पारीसाठी पीठ आहे ते। तर आपण बाउलमध्ये घेऊया। एक कप मैदा, अर्धा कप रवा, आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला 3 मोठे चमचे, ते आपण गरम करून घेऊया। चांगलं गरम होऊ दे। मीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये, चवीपुरतं मीठ घातलंय। त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायला लागणार आहे, अर्धा चमचा ओवा आहे। तेल चांगलं कडकडीत तापू दे। हे आपण मिसळून घेऊया रवा आणि मैदा। हे तेलाचं मोहन चांगलं गरम झालं की त्यात टाकूया, त्याच्यामुळे आपली करंजी खुसखुशीत होते। चमच्याने घ्यायचं मिसळून, नाहीतर हात भाजेल। हे पण बघायचं मोहन बरोबर आहे का, अशी पीठ असं मुठीत घ्यायचं आणि दाबून बघायचं। हे बघा असा गोळा बांधला जातोय बघा। आता आपण थंड पाण्याने मळून घेऊया। मी अर्धा कप पाणी घेतलंय, थोडं थोडं घालूया। एवढं पाणी लागलं आपल्याला, थोडं राहिलंय अर्धा कपात। आता हे आपण झाकून ठेवूया थोडा वेळ। आपली आतलं सारण बनवते मी, तोपर्यंत हे झाकून ठेवू। हे आपण मिक्सरला वाटून घेऊया जाडसर, पाणी न घालता वाटायचंय। मिरच्या, आलं आणि लसूण हे वाटून घेते मी। हे बघा झालं जाडसर। तेल टाकले थोडं, 2 चमचे तेल टाकलंय। गॅस बारीक करते, थोडंसं जिरं टाकते, बारीक गॅस केलं।
त्याच्यावर आपले वाटाणे टाकायचे. झाकण देऊन आपण शिजवूया. फ्रेश मटार आहे ते, फ्रोझन नाही घ्यायचे. तर बारीक गॅसवर मी 2 मिनिटं ठेवले. खोलून बघूया. 2 मिनिटं झाली. थोडं आपण पाणी टाकूया शिजण्यासाठी आणि 2-3 मिनिटं झाकून ठेवूया. जरी 10 मिनिटं झाली. शिजले का? एवढं शिजले तर आपण काढून घेऊया. जरा थंड होऊ दे. याच्यातच आपण या भांड्यात थोडंसं तेल टाकूया. 1 चमचा टाकलं तेल. आता हे वाटलेला मसाला आहे तो या तेलात परतून घ्यायचा आहे. बारीक आहे गॅस. स्मॅशरने आपण हे वाटाणे मटार बारीक करून घेऊया. हे मटार बघा स्मॅश केलंय. थोडा ठेवलाय असाच, जरा चांगला लागतो ना म्हणून. आता आपण हे मसाले घालूया याच्यामध्ये. गरम मसाला, जीरा पावडर, धना पावडर, हळद, थोडं मीठ, मटार घालूया स्मॅश केलेला. थोडंसं पाणी मारून घेऊया. गॅस बारीक आहे आणि हा बटाटा पण टाकूया त्यात. झाकण ठेवते 2 मिनिटं. बारीक गॅस केलाय. झालं का बघूया. 2 मिनिटं झाली. हे आमचूर पावडर घालूया. आणि ही थोडीशी साखर आहे. साखरेने असं गोड नाही होत पण चव चांगली येते. आणि कोथिंबीर पण घालूया. आणि हे खोबरं घालूया, ओलं खोबरं. थोडंसं लिंबाचा रस टाकूया. आणि स्मॅश करून घेऊया बटाटा. सारण झालंय आपलं.
थंड होते. मळून घेऊया चांगलं. बघा अशी गोळे बनवून घेते. आपण पुऱ्यांना जेवढे गोळे घेतो की नाही तेवढे घ्यायचे. मैदा घेतलाय. मैद्यात पुरवून ते लागते गोल. भरून घेते. आता मी भाजी भरून घेते. पाणी लावून घेऊया आधी पारीला. हे असं आपण हाताने पण करू शकतो डिझाईन. ही काटा चमच्यानी फोडणी केलेली डिझाईन आहे आणि हाताने गेलेली आहे. आणि आपल्याकडे चिरणं असेल तर आपण चिरण्याने पण करू शकतो. गॅसवर तेल ठेवलंय तापत. चिरणं असेल तर चिरण्याने असं कापून घ्या. त्या अशा सगळ्या करंज्या मी करून घेते आणि मग तळताना दाखवते तुम्हाला. हे आपले झाले. आता तळून घेऊया. तेल पण बारीक गॅस केलंय. फास्ट गॅस नाही करायचा, बारीक गॅसवरच तळायचे. जरा लालसर होऊ दे. आता काढून घेऊया. हे असे लाल व्हायला पाहिजे. सर्व तळून घेते करंज्या आणि दाखवते तुम्हाला. बघा आपले मटारच्या करंज्या रेडी आहेत. फोडून बघूया. छान झाले. त्याचं आवरण पण एकदम क्रिस्पी झालंय आणि चवीला पण छानच झाले. आता माझा नातू हे खाऊन बघेल आणि तुम्हाला सांगेल. बाबू बाबू कशी झाली मटार करंजी? एकदमच क्रिस्पी झाली आहे. क्रंची पण खूपच आहे. खूपच चांगली झाली आहे. एकदमच टेस्टी झाली. वाह, एकदमच मस्त झालं आजी. तुम्ही पण ट्राय करा अशी करंजी. क्रिस्पी क्रंची यम्मी करंजी अशीच ट्राय करा. आणि माझ्या आजीचं चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.